सो हाय एव्हरीवन, दिस वॉज माय फर्स्ट व्लॉग थोडा लांबचा. आणि आम्ही आता इथे फर्स्ट ट्रिपला चाललो आहे. जे ट्रिप माझ्या हस्बंडने माझ्यासाठी प्लॅन केली होती. आणि दिस वॉज अ सरप्राईज ट्रिप. मला थोडं पण माहिती नव्हतं आम्ही कुठे चाललो आहे. सो आम्ही चाललो होतो क्रूजने. सो आम्ही कुठल्या क्रूजने चाललो होतो? आम्ही चाललो होतो कॉडेलिया क्रूजने. आम्ही चाललो होतो लक्षद्वीपला. आणि मला अजिबात आयडिया नव्हती की आम्ही खरंच कुठे चाललो आहे. बिकॉज माझ्या हस्बंडने हे खूप 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 सिक्रेटली प्रिपेअर केलं होतं एव्हरीथिंग. आणि आता तुम्ही बघू शकता ही क्रूज किती मोठी आणि किती सुंदर आहे. आणि हे सरप्राईज माझ्या आयुष्यातलं अनएक्सपेक्टेड सरप्राईज होतं. बिकॉज मी कधीच विचार नव्हता केला. म्हणजे आपण विचार करतो फ्लाईटने जाऊ याने जाऊ, पण मी कधीच विचार नव्हता केला की मी क्रूजने कुठेतरी प्रवास करेल, पाण्यात कधीतरी. बिकॉज मला पाण्याची प्रचंड भीती वाटते. आणि बघू शकता तुम्ही क्रूज किती मोठी आहे. आणि मला असं चढता चढता थोडंसं धकधक होतं. सिरियसली हे खरं आहे, मी क्रूजने प्रवास करते आहे. आणि चढेपर्यंतसुद्धा मला माहिती नव्हतं की माझं डेस्टिनेशन काय आहे, मी कुठे चालली आहे. बिकॉज ही मेड इट इतकं सिक्रेटली, इतकं की त्यांनी मला कार्डसुद्धा दिला नाही, मला फोन ॲक्सेस करायला दिला नाही, काहीच नाही. आणि सिरियसली म्हणजे इतकं सिक्रेट होतं की अरे बापरे. आणि बघू शकता ही क्रूजचं मी तुम्हाला फ्रंट दाखवलेलं आहे. नंतर आम्ही एंटर केलं आहे. आमचं थोडं वेलकम वगैरे झालं आधी. आणि आता आम्ही आमची रूम शोधतो आहे. तिथे इतके सारे रूम्स आणि इतके सारे डेक्स होते ना की लिटरली आम्हाला असं वाटत होतं आम्ही हरवून जाऊ. हे आम्ही आता तिथे आमचे रूम शोधत होतो. आणि हे सगळं पाहून थोडीशी भीती पण वाटत होती. तुम्ही टायटॅनिक पाहिली असेल कदाचित, तर तुम्ही मला रिलेट करू शकता. तिथे असं जे पाणी वगैरे जे आलं होतं नंतर खालते डेक्समध्ये, तर सिमिलर काइंड ऑफ डेक होते. आणि काहीच दिवसाआधी पाहिलं होतं, तर मला एवढी भीती वाटत होती हे सगळं बघून की अरे बापरे, काही झालं तर आपण कसं बाहेर निघायचं, यातून कसं करायचं. थोडे येत होते मला निगेटिव्ह थॉट्स. बट या सरप्राईज पण होतं, थोडी एक्सायटेड पण होती की अरे हे कसं होणार, काय होणार, आपली ट्रिप कशी होणार. आणि असंच रूम शोधत शोधत आम्ही थोडं पुढे जातो आहे. आणि एक्साइटमेंट खूप होती. आणि मला अपेक्षासुद्धा नव्हती की कसं असणार, कशा रूम्स असणार आतमध्ये. आणि तुम्ही बघू शकता ही आमची रूम आहे 4130. मे बी मी रिकमेंड करते नेक्स्ट टाईम कोणी गेला आणि चूज केलं तर प्लीज ही रूम चूज करा. ही रूम खूप सुंदर आहे आणि परफेक्ट रूम आहे, परफेक्ट व्ह्यू आहे. दिस वॉज द परफेक्ट रूम फॉर द कपल्स टू बी ऑनेस्ट. आता तुम्ही बघू शकता द व्ह्यू. आहा, यू लव द व्ह्यू. आणि ही जी विंडो आहे, या विंडोत आम्ही पुढचे 5 दिवस हे सगळं बघणार आहे. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. बाय, लव यू.